Welcome students. In the last lecture we have already solved the examples of implicit function, and in this lecture I will start the next point, that is derivatives of parametric functions. First we see what is meant by parametric function. Or general form of parametric functions are x is equal to f of t or y is equal to f of p. That is, x or y are expressed as functions of some other parameters, then that equations are called as parametric equations or parametric functions. Now first we see the theorem for finding the derivatives of parametric functions. Here the statement of theorem is given as, if x is equal to f of t, y is equal to g of t are differentiable functions of t, so that y is differentiable function of x, and if dx by dt is not equal to 0, then dy by dx is equal to dy by dt divided by dx by dt. हा आपला थेरम आहे. ह्या थेरममध्ये काय सांगितलं आहे, एक्स हे फंक्शन ऑफ टी आहे आणि वाय इज ऑल्सो फंक्शन ऑफ टी. कसलं डिफरन्सिएबल फंक्शन ऑफ टी आहे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू टीमधलं एखादं इक्वेशन असेल आणि वायची व्हॅल्यू जीमधलं एखादं इक्वेशन असेल ज्याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढता येतो, तर वाय हे एक्समधलं डिफरन्सिएबल फंक्शन असतं आणि तिथं जर आपल्याला डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू फाईंड करायची असेल तर त्यासाठी फॉर्म्युला यूज करायचं आपल्याला डी वाय बाय डी टी डिवायडेड बाय डी एक्स बाय डी टी. तुमची इकडे डी वायची टर्म फर्स्ट आहे म्हणून फॉर्म्युल्यामध्ये सुद्धा डी वाय बाय डी टीची टर्म फर्स्ट आहे ना, डी एक्स डिनॉमिनेटरमध्ये तुमची टर्म डी एक्स बाय डी टीची आहे ना. हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला पॅरामेट्रिक फंक्शनमधले डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करता येतात. नो इट्स proof is given that x is equal to f of t and y is equal to g of t. x आणि y हे t मधले डिफरन्सिएबल फंक्शन्स आहेत म्हणून सांगितलेले आहे. लेट देअर बी अ स्मॉल इन्क्रीमेंट इन दी व्हॅल्यू ऑफ t, से डेल्टा t, then delta x and delta y are the corresponding increments in x and y respectively. म्हणजे t मधलं स्मॉल इन्क्रीमेंट जर डेल्टा t असेल तर डेल्टा एक्स हे स्मॉल एक्समधले स्मॉल इन्क्रीमेंट आहे आणि डेल्टा वाय हे वायमधलं स्मॉल इन्क्रीमेंट आहे करस्पॉन्डिंग टू डेल्टा टी सांगितलेलं आहे. देअरफॉर ॲज डेल्टा टी, डेल्टा एक्स, डेल्टा वाय आर स्मॉल इन्क्रीमेंट्स इन, म्हणजे डेल्टा टी हे टीमधलं स्मॉल इन्क्रीमेंट आहे, डेल्टा एक्स हे एक्समधलं स्मॉल इन्क्रीमेंट आहे, डेल्टा वाय हे वायमधलं स्मॉल इन्क्रीमेंट आहे, such that delta t is not equal to 0 and delta x also not equal to 0. त्याची व्हॅल्यू डायरेक्टली 0 नाही, फक्त ती काय असते, टेन्स टू 0 असते. नेक्स्ट कन्सिडर इन्क्रीमेंटरी रेशो डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. आता आपल्याला फॉर्म्युला तयार करायचा आहे, आपण पहिल्यांदा डेल्टामधला टर्म्स घेतो आणि नंतर ते सॉल्व करून आपण डेमध्ये फॉर्म्युला कन्वर्ट करतो. तर पहिल्यांदा आपल्याला टर्म घ्यायचे आहे डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. त्याचवेळी काय सांगितलेलं तुम्हाला, जर डेल्टा एक्स टेन्स टू 0 असेल तर डेल्टा टी ऑल्सो टेन्स टू काय असतो तुमचा 0 असतो सांगितलेलं आहे. नेक्स्ट आपण फॉर्म्युला टर्म लिहून घेतली, डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी डिवायडेड बाय डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी, सिन्स डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी इज नॉट इक्वल टू 0. कारण डिनॉमिनेटर आपल्याला नेहमी नॉन 0 लागतो. काय केलं, फक्त इथं आपण डेल्टा वाय आणि डेल्टा एक्सला दोघांनाही डेल्टा टीने डिवाइड केलं आणि त्या टर्म्स तुमच्या इकडे बाजूला लिहून घेतलेल्या आहेत. आता ह्या डेल्टाच्या टर्म्स आपल्याला डीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी दोन्ही बाजूला लिमिट घेणं गरजेचं आहे. इथं टर्म तुमची टीची असल्यामुळे आपण लिमिट काय घेणार आहे, डेल्टा टी टेन्स टू 0 ऑन बोथ साईड्स. देअरफॉर हिअर वी गेट, इथं तुमचा पहिल्या स्टेपला डेल्टा टी लिहायला हवं, बुकमध्ये तुमचा प्रॉब्लेम आहे, करेक्शन करून घ्या. इथं तुम्ही इथं लिहिताना लिहून घ्या, लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी डिवायडेड बाय डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी. ॲज डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा एक्स ऑल्सो टेन्स टू 0. का, कारण आता आपल्याला लेबनिझ नोटेशन यूज करायचं आणि लेबनिझ नोटेशनमध्ये डिनॉमिनेटरमधली टर्म आणि लिमिटची कंडिशन ही दोन्ही फंक्शन्स काय असावे लागतात, सेम असावे लागतात. इकडे डेल्टा टीचे दोन्ही टर्म्स आहेत, प्रॉब्लेम नाही, पण इकडे टर्म तुमची डेल्टा एक्सची आणि इतर टर्म काय तुमची डेल्टा टी आहे, म्हणून ह्या डेल्टा टी आपण चेंज करणार आणि त्याच्या जागी व्हॅल्यू काय घेणार आपण डेल्टा एक्स.
म्हणून इकडची टर्म मिळाली आपल्याला लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू, इकडं सेपरेट करून घेतलं लिमिट साईन, देअरफॉर वी गेट लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी डिवायडेड बाय लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी. कॉल दिस ॲज इक्वेशन नंबर 1. थेरममध्ये आपल्याला सांगितलेलं आहे सिन्स वी हॅव गिवन दॅट एक्स अँड वाय आर डिफरन्सिएबल फंक्शन्स ऑफ टी, देअरफॉर बाय लेबनिज नोटेशन लिमिट डेल्टा एक्स टी टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी इज इक्वल टू डी एक्स बाय डी टी अँड लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी इज इक्वल टू डी वाय बाय डी टी. ह्या व्हॅल्यू एक्झिस्ट होतात ह्या काय असतात, फायनाईट असतात. कॉल दिस ॲज इक्वेशन नंबर 2 सांगितलेलं आहे. From equation 1 and 2, from equation 1 and 2 we get limit delta x tends to 0 delta y upon delta x is equal to dy by dt divided by dx by dt. Call this as equation number 3. The RHS of the equation 3 exists and is finite, therefore LHS also exist. उजवी बाजू एक्झिस्ट होते, फायनाईट आहे म्हणजे डावी बाजूसुद्धा काय व्हायला पाहिजे, एक्झिस्ट व्हायला पाहिजे. आणि एक्झिस्ट झाली तर लेबनिज नोटेशनप्रमाणे त्याची व्हॅल्यू आपल्याला काय मिळायला पाहिजे, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी एक्स. पुटिंग दिस व्हॅल्यू इन दी इक्वेशन नंबर 3, equation 3 become dy by dx is equal to dy by dt divided by dx by dt. Here dx by dt is not equal to 0. इथं आपल्याला हे प्रूफ कंप्लीट झालेलं आहे. काय सांगितलं प्रूफमध्ये आपल्याला, एक्स इक्वल टू एफ ऑफ टी असेल, वाय इक्वल टू जी ऑफ टी असेल, म्हणजे टीमधले फंक्शन्स असतील आपले आणि आपल्याला डी वाय बाय डी एक्स फाईंड करायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला काय करायला पाहिजे, डी वाय बाय डी टी आणि डी एक्स बाय डी टीच्या व्हॅल्यूज काढून घ्यायला पाहिजेत आणि आपला हा डी वाय बाय डी एक्सचा फॉर्म्युला यूज करायला पाहिजे. त्याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी टी डिवायडेड बाय डी एक्स बाय डी टी. हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला आता कोणत्याही पॅरामेट्रिक फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करता येतो. आता समजा जर तुम्हाला एक्झाम्पलमध्ये देताना एक्स इज इक्वल टू एफ ऑफ थिटा आणि वाय इज इक्वल टू जी ऑफ थिटा दिला, म्हणजेच काय, एक्सची व्हॅल्यू ही थिटा पॅरामीटरमध्ये असेल आणि वायची व्हॅल्यू ही थिटा पॅरामीटरमध्ये असेल, तरीसुद्धा तुम्हाला हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. फक्त ह्या फॉर्म्युल्यामध्ये आता काय करावं लागेल, तुम्हाला टीच्या जागी थिटा यूज करावा लागेल. म्हणजेच कसा फॉर्म्युला होणार, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी थिटा डिवायडेड बाय डी एक्स बाय डी थिटा. असं तुमच्या एक्झाम्पलमध्ये जे पॅरामीटर असेल, ज्याच्यामध्ये इक्वेशन असेल, विथ रिस्पेक्ट टू दॅट डिफरन्सिएशन आपल्याला घ्यायचं आहे आणि फॉर्म्युल्यामध्ये ती टर्म काय करायची, आपल्याला इंटरचेंज करायची आहे. चला नेक्स्ट एक्झाम्पल्स पाहूयात आपण. Now our first example is x is equal to a cot theta and y is equal to b cosec theta. Here the values of x and y are expressed in the variable theta. म्हणजे xच्या yच्या व्हॅल्यूज हे आपल्याला काय केले, थीटा पॅरामीटरमध्ये एक्सप्रेस केलेत. Therefore these equations are parametric equations. Now we have to use method of parametric functions. Therefore we have to differentiate x and y both by function theta and we have to use the formula. Let given function is x is equal to a cot theta and y is equal to b cosec theta. Since function is given in the parameter theta, therefore we have to differentiate x and y with respect to theta. We get derivative of x dx with respect to theta means d theta, that is dx by d theta is equal to, here constant a remains as it is and we have to take derivative of cot theta. A constant remains as it is and we know that derivative of cot theta is minus cosec square theta. Therefore we get answer minus a cosec square of theta. Similarly, differentiating y with respect to theta, we get dy by d theta is equal to b constant remains as it is. We have to take derivative of only cosec theta. Now b constant remains as it is and we know that derivative of cosec theta is minus cosec theta into cot theta. Therefore we get answer minus b into cosec theta into cot theta.
Now we have to use the formula. We know that dy by dx is equal to dy by d theta divided by dx by d theta. Put values of dy by d theta and dx by d theta in this equation. Now we can see here minus sign get cancel, cosec theta from numerator and 1 cosec theta from denominator get cancel. Therefore remaining functions are b upon a into cot theta divided by cosec theta. b upon a constant remains as it is, and we know that cot theta means cos theta divided by sin theta, and 1 upon cosec theta means sin theta. Here sin theta function get cancelled. Therefore we get final answer as b upon a cos theta. Here our answer is completed. एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं तुम्हाला, फंक्शन कोणत्या व्हेरिएबलमध्ये आहे त्या व्हेरिएबलनीच आपल्याला काय करायचं आहे, एक्सला आणि वायला डिफरन्शिएट करायचा. आपले नेहमीचे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युला यूज करून त्यांच्या व्हॅल्यूज काढायच्या आणि नंतर dy by dxचा फॉर्म्युला यूज करून आपल्याला त्याचं सोल्युशन काढायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इज find dy by dx if x is equal to root 1 minus t square and y is equal to sine inverse of t. Here given functions x and y are expressed in the parameter t. Therefore we have to take derivative of x and y with respect to t. Now given first we take derivative of y. Therefore given y is equal to sine inverse of t. Differentiating with respect to t, derivative of y dy with respect to t means dt, that is dy by dt is equal to, we have to take derivative of sine inverse of t, and we know that derivative of sine inverse of x is 1 upon square root of 1 minus x square, but here we have to write t square. Therefore we get answer 1 upon square root of 1 minus t square. Sin inverse x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1 upon root 1 minus x square असतो, पण इथं फंक्शनमध्ये एक्सच्या जागी तुमची व्हॅल्यू काय दिलेली आहे, टी दिलेली आहे, म्हणून फॉर्म्युल्यामध्ये सुद्धा आपल्याला एक्सच्या जागी काय यूज करायचं आहे, टीच यूज करायचे आहे. Therefore we get dy by dt is equal to 1 upon square root of 1 minus t square. Call this as equation number 1. Now we take value of x. Given x is equal to square root of 1 minus t square. We have to differentiate x also with respect to t. Therefore we get dx by dt is equal to derivative of root 1 minus t square. Here we have to take derivative of first this root sign. Therefore we know that the formula derivative of root x is 1 upon 2 root x. Therefore we get answer 1 upon 2 into root function as it is, that is 1 minus t square, and we have to take into derivative of function, that is 1 minus t square. Here first term 1 upon 2 root 1 minus t square remains as it is, and derivative of 1 minus t square is, derivative of 1 is 0 and t square, derivative of t square is 2t. Therefore we get answer minus 2t. Here 2 term get cancelled. Therefore we get final answer minus t upon root 1 minus t square. Call this as equation number 2. Now we use the formula of parametric functions, that is dy by dx is equal to dy by dt divided by dx by dt. Use here values of dy by dt and value of dx by dt. Therefore equation becomes 1 upon root 1 minus t square divided by minus t upon root 1 minus t square. Since the term in the denominator of the first term and second term are same, therefore they get cancelled, and we get remaining answer as only minus 1 upon t, and here our solution is completed. मराठीमध्ये प्रथम ते दिलेलं फंक्शन साइन इनवर्स टी आणि रूट 1 मायनस टी स्क्वेअर अशा दोन्ही टी मधल्या व्हॅल्यूज आहेत, म्हणून आपल्याला डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घ्यावा लागला, टी घेतला. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टू घेतला तरीही स्टँडर्ड फंक्शनचे फॉर्म्युले बदलत नाहीत, फक्त एक्सच्या जागी आपल्याला काय लिहावं लागतं, टी लिहावं लागतं. मग तसं इथं आपण साइन इनवर्स एक्स टीचा डेरिव्हेटिव्ह काय म्हटला, 1 अपॉन रूट 1 मायनस टी स्क्वेअर. इकडे डेरिव्हेटिव्ह घेत असताना पहिल्यांदा आपल्याला रूट साइन दिसतं, म्हणून पहिला डेरिव्हेटिव्ह आपण रूटचा घेतला 1 अपॉन 2 रूट 1 मायनस टी स्क्वेअर, आणि मग नंतर डेरिव्हेटिव्ह कशाचा घेतला आपण 1 मायनस टी स्क्वेअरचा.
पहिली टर्म तुमची आहे तशीच राहिली आणि याचा डेरिव्हेटिव्ह घेताना 1 ही कॉन्स्टंट टर्म असल्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 आहे आणि -t² डेरिव्हेटिव्ह किती आला -2t म्हणून आन्सर मिळाला तुम्हाला इथं -2t. 2 कॅन्सल झाल्यामुळे टर्म मिळाली -t/√1 -t². dy/dx फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज घेतल्यानंतर अंशातल्या छेदाची आणि छेदातल्या छेदाची व्हॅल्यू दोन्ही व्हॅल्यूज सेम असल्यामुळे त्या टर्म्स काय होतात कॅन्सल होतात म्हणून राहिलेलं आन्सर किंवा रिमेनिंग आन्सर आपल्याला काय मिळतं -1/3 मिळतं आणि इथं आपलं सोल्युशन कंप्लीट होतं. नाव द नेक्स्ट एक्झाम्पल इज find dy/dx if x is equal to cos inverse of 2t/1 plus t² and y is equal to sec inverse of √1 plus t². फंक्शनमध्ये तुम्हाला एक्सच्या वायच्या व्हॅल्यूज काय केलेल्या आहेत टी पॅरामीटरमध्ये दिलेल्या आहेत, पण पॅरामीटरमध्ये देत असताना सुद्धा आतमध्ये तुम्हाला फंक्शन दिलेले आहेत. म्हणजे इथं तुम्हाला मी लास्ट टाईम सांगितलं होतं सबस्टिट्यूशनमध्ये जेव्हा घेत होते तेव्हा बाहेर इन्व्हर्स फंक्शन असेल आणि आतमध्ये एक्समधला फॉर्म्युला तयार केलेला असेल कोणता तरी, तर आपल्याला सबस्टिट्यूशनची मेथड यूज करावी लागते. त्या टाईपचंच हे एक्झाम्पल आहे. Therefore, we have to use here substitution method. Now, given x is equal to cos inverse of 2t/1 plus t² and y is equal to sec inverse of √1 plus t². Here, we have to substitute t is equal to tan theta. This implies that theta is equal to tan inverse of t. Since tan function goes to the other side, it becomes tan inverse of t. Now putting the value of t is equal to tan theta, we get x is equal to cos inverse of 2 tan theta divided by 1 plus tan square theta, and value of y become sec inverse of square root of 1 plus tan square theta. Now use the formula. Therefore, we get x is equal to cos inverse function as it is, and we know that this is the value of sin 2 theta. Therefore, write here sin 2 theta. And here we know the identity 1 plus tan square theta is sec square theta. Therefore, we have to write here square root of sec square theta. Since this is equal to cos inverse of, since here is cos inverse, therefore we have to convert this sin function into the cos term for simplification. Therefore we use here the formula sin x is equal to cos of pi/2 minus x, but here value of x is 2 theta. Therefore we get x is equal to cos inverse of pi/2 minus 2 theta. Here cos inverse cos get cancelled, therefore we get simplified answer as pi/2 minus 2 theta. And here we get y is equal to sec inverse function as it is. Here square root get cancelled, therefore we get answer sec theta. Sec inverse sec get cancelled, therefore we get simplified answer as theta. Put value of theta in both terms, therefore we get x is equal to pi/2 minus 2 tan inverse of t and y is equal to tan inverse of t. Now function is in the variable t, therefore we have to differentiate x and y with respect to t. Therefore we get derivative of x with respect to t means dx by dt is equal to, here derivative of pi/2 is 0 since it is a constant term. Now we have to take derivative of 2 tan inverse t. Here -2 constant remains as it is, and we know that the derivative of tan inverse of t is 1/1 plus t². Therefore we get final answer as -2/1 plus t². Similarly, y is given tan inverse of t. Therefore, derivative of y with respect to t means dy/dt is equal to, simply we have to take derivative of tan inverse of t, and it is 1/1 plus t². Now we have to use the formula dy/dx is equal to dy/dt divided by dx by dt. Use here values. dy/dt is given 1/1 plus t² divided by value of dx by dt is -2/1 plus t². Since the both terms in the denominator are same, therefore they get cancelled and we get final answer as -1/2. And here example is completed. एक्झाम्पलमध्ये तर
इथं परत आणखी एकदा मी मराठीमध्ये एक्सप्लेन करते. तुम्हाला इन्व्हर्स फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह जेव्हा शिकवत होते मी तेव्हा सांगितलेले की बाहेर इन्व्हर्स फंक्शन असेल आणि आतमध्ये एक्समधल्या टर्म्स असतील तर ह्या टर्म्स कुठल्या तर एका फॉर्म्युल्याला सिमिलर मॅच होणाऱ्या टर्म्स असतात. आपल्याला तो फॉर्म्युला ओळखायचा असतो आणि फॉर्म्युल्याप्रमाणे टीच्या जागी जे फंक्शन हवं ते फंक्शन म्हणून आपण सबस्टिट्यूट घेत असतो. मग इथं आपल्याला ह्या टीच्या जागी फंक्शन कोणतं यूज करावं लागणार आहे, टॅन थिटा. म्हणून आपण म्हटलं पुट टी इज इक्वल टू टॅन थिटा अँड देअरफॉर थिटा इज इक्वल टू काय मिळाला, टॅन इनव्हर्स ऑफ टी. एक्सच्या टर्ममध्ये ही व्हॅल्यू घाला, वायच्या टर्ममध्ये जिथे जिथं टी आहे तिथं टॅन थिटा घाला आणि सिम्प्लिफाय करत चला. म्हणजे तुम्हाला काय मिळतात, एक्सच्या आणि वायच्या सिम्प्लिफाईड व्हॅल्यूज. मग आता इकडची प्लेन व्हॅल्यू आहे ही काय लक्षात येते सहज. इथं जर समजत नसेल तर व्हॅल्यू घातल्यानंतर हा फॉर्म्युला कशाचा तयार झाला, साइन टू थिटाचा. बाहेरची टर्म कॉस इन्व्हर्स आहे म्हणजे आतलं फंक्शन जर आपण कॉस केलं तर कॉस इन्व्हर्स कॉस काय होतं, कॅन्सल होतं. म्हणून ही साईनची टर्म आपण कशामध्ये कन्वर्ट केली, कॉसमध्ये. साईनची टर्म कॉसमध्ये कन्वर्ट करत असताना नेहमी फर्स्ट टर्म आपल्याला काय घ्यावी लागते, π/2 मधलं साईन नेहमी मायनस आणि तुम्हाला जो दिला आहे तो अँगल म्हणजे तुमची सेकंड टर्म. म्हणून इथं टर्म काय आली सेकंड, 2 थिटा. कॉस इन्व्हर्स कॉस केल्यामुळे सिम्प्लिफाईड व्हॅल्यू मिळेल तुम्हाला π/2 मायनस 2 थिटा आणि इकडं वायची व्हॅल्यू किती मिळाली, थिटा. दोन्हीही ठिकाणी थिटाच्या जागी थिटाची व्हॅल्यू आपल्याला काय सांगितलेली आहे, टॅन इन्व्हर्स टी आपण इथं पुट केली. आता एक्सच्या आणि वायच्या ह्या दोन्ही व्हॅल्यू टी पॅरामीटरमध्ये असल्यामुळे दोघांचाही डेरिव्हेटिव्ह आपण विथ रिस्पेक्ट टू टी घेतला आणि तिथं dy/dxचा फॉर्म्युला यूज करून सिम्प्लिफाय केला आणि इथं आपल्या एक्झाम्पलचं सोल्युशन कंप्लीट झालं. नाव नेक्स्ट एक्झाम्पल इज इफ एक्स इज इक्वल टू कॉस इन्व्हर्स ऑफ, सिमिलर एक्झाम्पल घेतले आपण, एक्स इज इक्वल टू कॉस इन्व्हर्स ऑफ 4t³ मायनस 3t and y is equal to tan inverse of square root of 1 minus t square upon t. Now we have to take solution and here again we have to use the method of substitution. Here we use the substitute t is equal to cos theta. Therefore theta is equal to becomes cos inverse of t. Now use the value of t is equal to cos theta in x and in y both. Therefore we get x is equal to cos inverse of 4t³ means cos cube theta minus 3 into cos theta and in the term y we get y is equal to tan inverse of root 1 minus cos square theta divided by cos theta. Now we have to simplify these values and then take derivative. For x is equal to cos inverse of and here the formula becomes cos of 3 theta. Therefore we are written here x is equal to cos inverse of cos of 3 theta and in the term of y is equal to tan inverse of, by identity we know that 1 minus cos square theta means sin square theta and square root get cancelled. Therefore we get term only sin theta divided by cos theta and we know that sin theta upon cos theta means tan theta, that is tan inverse of tan of theta. Therefore here cos inverse cos function get cancelled and we get simplified answer 3 theta and here tan inverse tan function get cancelled. Therefore we get simplified answer as theta. Put value of theta in both functions, that is we have theta is equal to cos inverse of t. Therefore x equal to 3 into cos inverse of t and y is equal to only cos inverse of t. Since the function is in the parameter theta, therefore we have to differentiate x and y with respect to t. Then we get derivative of x with respect to t, that is dx by dt is equal to, keep this constant term 3 as it is and take derivative or formula, use formula of cos inverse of t. We know that derivative of cos inverse of t is minus 1 upon root 1 minus t square. Therefore we get answer minus 3 divided by root 1 minus t square. And differentiating y with respect to t we get dy by dt is equal to, we have to take derivative of only cos inverse of t. Use here formula. Therefore we get answer minus 1 upon root 1 minus t square. Now use the formula of dy by dx. We know that dy by dx is equal to dy by dt divided by dx by dt.
Putting values, we get minus 1 upon root 1 minus t square divided by minus 3 upon root 1 minus t square. Therefore, we get simplified answer as 1 upon 3. इथं सुद्धा ह्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा आपल्याला काय करावी लागली, सबस्टिट्यूशन मेथड यूज करावी लागली. आणि इथं आपण जर फॉर्म्युला बघितला तर इथं cos 3 थीटाचा फॉर्म्युला तयार होतो आणि त्या फॉर्म्युल्याप्रमाणे आपल्याला टीच्या जागी कोणती व्हॅल्यू लागते, कॉसची, म्हणून आपण सबस्टिट्यूट घेतला टी इज इक्वल टू कॉस थीटा. देअरफॉर थीटाची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, कॉस इनवर्स ऑफ टी मिळाली. बरोबर आहे. ह्या दोन्ही व्हॅल्यूज आपण एक्स आणि वायच्या व्हॅल्यूजमध्ये घातल्यानंतर तुम्हाला एक्स आणि वायच्या सिम्प्लिफाईड व्हॅल्यूज करायला मिळत असताना, व्हॅल्यूज घेत असताना इथं टर्म झाली कॉस इनवर्स ऑफ कॉस थीटा आणि इकडे टर्म झाली टॅन इनवर्स ऑफ टॅन थीटा. म्हणून सिम्प्लिफाईड व्हॅल्यू मिळाल्या 3 थीटा आणि थीटा. फक्त थीटाच्या जागी थीटाची व्हॅल्यू ठेवल्यामुळे टर्म काय मिळाली तुम्हाला, एक्स इज इक्वल टू 3 इंटू कॉस इनवर्स ऑफ टी आणि वायची व्हॅल्यू मिळाली कॉस इनवर्स ऑफ टी. जसं एक्स आणि वाय हे टीमधले फंक्शन्स आहेत, तherefore आपल्याला डेरिव्हेटिव्ह घेताना कसा घ्यावा लागतो, विथ रिस्पेक्ट टू टी. दोन्हीकडे डेरिव्हेटिव्ह घ्या आणि dy बाय dxचा फॉर्म्युला यूज करून सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफाय करत असताना इथं मायनस मायनस साईन कॅन्सल होतं, छेदातल्या दोन्ही टर्म्स सेम आहेत म्हणून कॅन्सल होत्या, म्हणजे फक्त अंशातल्या टर्म्स राहिल्या. मग पहिली टर्म आहे तुमची 1 आणि सेकंड टर्म आहे तुमची 3, म्हणून सिम्प्लिफाईड आन्सर तुम्हाला किती मिळालं, 1/3. आणि हिअर आवर सोल्युशन इज completed. Now the next example is find dy by dx if x is equal to cosec square theta and y is equal to cot cube of theta at theta is equal to pi/6. म्हणजे आपल्याला काय सांगितले बघा, dy बाय dxची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, किंवा जेव्हा एक्सची व्हॅल्यू काय असेल कोसेक स्क्वेअर थीटा, वायची व्हॅल्यू काय असेल कॉट क्यूब थीटा आणि ॲट थीटा इज इक्वल टू pi/6. म्हणजे dy बाय dx आपण नेहमी करतो तसं काढायचं आहे. आणि शेवटी परत त्याच्यामध्ये स्पेसिफिक जिथं थीटा आहे तिथं थीटाची व्हॅल्यू किती पुट करायची आपल्याला, pi/6 पुट करायची आहे. आणि आणखी एक स्टेप आपल्याला तिथं वाढवायची आहे. आणि कोणत्याही एक्झाम्पलमध्ये असं जर तुम्हाला स्पेसिफिक व्हॅल्यू दिली तर नेहमीच्या प्रमाणे सोल्युशन काढायचं आणि लास्ट स्टेपला फक्त जिथं जिथं थीटा असेल तिथं थीटाची व्हॅल्यू यूज करायची आणि सिम्प्लिफाय करायचं असतं. आता एक्झाम्पल सोडत असताना पहिल्यांदा एक्सच्या वायच्या व्हॅल्यूज घेतल्या आपण, गिवन एक्स इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा अँड वाय इज इक्वल टू कॉट क्यूब ऑफ थीटा. सिन्स फंक्शन इज इन द पॅरामीटर थीटा, therefore we have to differentiate x and y with respect to theta. Therefore we get dx by d theta is equal to derivative of cosec square theta. First we have to take derivative of cosec squares. Square means 2. Therefore we get derivative of cosec square theta is equal to 2 cosec theta into derivative of, we have taken already derivative of square only, therefore we have to take derivative of cosec theta. Now we get minus 2 cosec theta as it is, and derivative of cosec theta is minus cosec theta into cot of theta. Therefore we get answer minus into cosec. Cosec means cosec square of theta into cot of theta. तर डेरिव्हेटिव्ह घेताना कोसेकचा स्क्वेअर असल्यामुळे पहिला डेरिव्हेटिव्ह कशाचा आला, स्क्वेअरचा आला, आणि नंतर डेरिव्हेटिव्ह कशाचा आला, कोसेकचा. पहिली टर्म तशीच ठेवली आणि कोसेक थीटाचा फॉर्म्युला यूज केला, म्हणजे फायनल आन्सर काय मिळाला आपल्याला, -2 इंटू कोसेक स्क्वेअर थीटा इंटू कॉट थीटा. सिमिलरली वी हॅव टू डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट टू थीटा. देअरफॉर वी गेट dy बाय d थीटा इज इक्वल टू d बाय d थीटा ऑफ cot cube theta. Here we have to take derivative of cube first, that is derivative of cot cube theta is equal to 3 cot square of theta. Here we have used the formula of x raised to n. We know that derivative of x cube is 3x square. Therefore derivative of cot cube theta is 3 cot square of theta into derivative of कशाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं राहिला आहे, कॉट थीटा, ते कॉट थीटाचा. देअरफॉर आतमध्ये फंक्शन आलं कॉट ऑफ थीटा. हिअर 3 cot square theta remains as it is, and we know that derivative of cot theta is minus cosec square theta. Therefore we get answer -3 into cot square theta into cosec square theta.
Now we have to use the formula. dy by dx is equal to dy by d theta divided by dx by d theta. Putting values we get minus 3 cot square theta into cosec square theta divided by minus 2 into cosec square theta into cot theta. Here minus minus sign get cancel, cosec square theta get cancel, 1 cot theta from denominator and from numerator get cancel. Therefore we get remaining function as 3 by 2 into cot of theta. This is the value of dy by dx, but we have to find the value of dy by dx at theta is equal to pi by 6. Therefore write here dy by dx at theta is equal to pi by 6 is equal to, put value of theta as pi by 6. Therefore we get 3 by 2 into cot of pi by 6. 3 by 2 remains as it is, and we know that cot of pi by 6 is root 3. Therefore we get final answer as 3 root 3 divided by 2. इथं आपलं सोल्युशन कंप्लीट झालेलं आहे. एक्झाम्पलमध्ये काय केलं आपण, एक्स्ट्रा काय सांगितलं इथं आपल्याला डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू कुठं फाईंड करायची आहे, थीटा इक्वल टू पाय बाय 6ला. मग पहिल्यांदा डी वाय बाय डी एक्स फाईंड करायची आपली नेहमीची मेथड आहे. जसे थीटामध्ये फंक्शन आहे म्हणून एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा, वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा म्हणजे डी वाय बाय डी थीटा झाला. आपले कंपोजिट फंक्शनचे फॉर्म्युले यूज करून आपण व्हॅल्यूज काढल्या. नंतर डी वाय बाय डी एक्सचा फॉर्म्युला यूज केला, डी वाय बाय डी थीटा डिवायडेड बाय डी एक्स बाय डी थीटा, आणि सिम्प्लिफाय केलं. आपल्याला आन्सर मिळालं 3 बाय 2 इंटू कॉट थीटा. आपलं नेहमी सोल्युशन इथं कंप्लीट होतं, पण आपल्याला ह्या एक्झाम्पलमध्ये काय सांगितले, त्याची व्हॅल्यू स्पेसिफिक कुठं शोधायची आहे, थीटा इक्वल टू पाय बाय 6ला. म्हणून आपण इथं म्हटलं डी वाय बाय डी एक्स ॲट थीटा इज इक्वल टू पाय बाय 6 इज इक्वल टू, जिथं जिथं थीटा असेल तिथे व्हॅल्यू किती पुट करायची आहे, पाय बाय 6. म्हणून ही टर्म झाली 3 बाय 2 इंटू कॉट पाय बाय 6, आणि कॉट पाय बाय 6ची व्हॅल्यू किती असते, रूट 3. म्हणून तुमचं फायनल आन्सर मिळालं 3 रूट 3 डिवायडेड बाय 2. लक्षात येतं का सगळ्यांना. इथं आपण आज पॅरामेट्रिक फंक्शन्समधले थोडे एक्झाम्पल्स पाहिले. आता इन जनरल तुम्हाला काय समजलं हे पाहूयात आपण. समजा एक्स आणि वाय हे दोन्ही फंक्शन्स ऑफ टी असतील तर तुम्हाला काय करावं लागतं, त्या फंक्शन्सना त्या इक्वेशन्सना पहिल्यांदा विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएट करावं लागतं. म्हणजे तुम्हाला कशाची व्हॅल्यू मिळतात, डी एक्स बाय डी टी आणि डी वाय बाय डी टीच्या. आणि फॉर्म्युला मग तुम्हाला कोणता यूज करावा लागणार, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी टी डिवायडेड बाय डी एक्स बाय डी टी. ह्या टर्म्स यूज करायच्या आणि आपल्याला एक्झाम्पल सिम्प्लिफाय करायचं. जर फंक्शन ऑफ थीटा असेल तर फॉर्म्युला कसं तयार होणार आपलं, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी थीटा डिवायडेड बाय डी एक्स बाय डी थीटा. आता कॉस इन्व्हर्स फंक्शन असेल किंवा कुठलंही इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल आणि आतमधले थीटामधलं किंवा टीमधले इक्वेशन दिलेलं असेल, जो एक फॉर्म्युला असेल, तर नेहमी पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागतं, सबस्टिट्यूशन मेथड यूज करावी लागते. दिलेले एक्झाम्पल सिम्प्लिफाय करावं लागतं. परत थीटाच्या जागी किंवा सबस्टिट्यूटच्या जागी त्याची ओरिजिनल व्हॅल्यू पुट करावी लागते आणि मग एक्झाम्पलला डिफरन्शिएट करून त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करावा लागतो. आज आपण पाहिलेले हे एक्झाम्पल्स तुम्ही रिव्हिजन करून परत परत सोडवा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल काय एक्झाम्पल सोडवतो आपण. अशाच पद्धतीने आपल्याला पॅरामेट्रिक फंक्शन्समधले एक्झाम्पल्स सोडवायचे आहेत. आजच्या लेक्चरला आपण इथंच थांबूयात. थँक्यू.